आत्ताची गाणी किती बदलले नाही का, किती छान आहे, फरक किती पडतो. आता आपल्या ते बसलेले सगळेजण गायक आहेत, आपापल्या सोसायटी आपण गात असतो गाणं, कणिक म्हणताना, ताजी आणायला जाताना, फिरताना, पुरुष मंडळी आपापल्या कामामध्ये व्यस्त असताना आपण गुणगुणत असतो गाणी सगळे. एक संवेदनशील मन आपल्यात दडलेलं आहे, कला आपल्यात दडलेली आहे. आनंदामध्ये एक रिदम आहे. विसर्जन मिरवणुकीला तो रिदम आपल्याला पाहायला मिळतो, डान्सचा वरातीमध्ये पाहायला मिळतो, सगळीकडे पाहायला मिळतो. रिदम आहे आपल्या सगळ्यामध्ये, एक कला आहे. पंचमहाभूत जसे आपल्यामध्ये असे एक कला सुद्धा आपल्यामध्ये आहे. ती आपल्याला का जगायचं हे नेहमी शिकवत असते, प्रत्येकामध्ये दडलेली असते. असा रसिक पाहिजे तेव्हा भारी वाटतं मला. आणि अशाच जिंदादिल रसिकांच्या सेवेत एक छान गाणं या ठिकाणी निवडलेलं आहे. मानसी घेऊयात आपल्या आवडीच्या या गीताचा आनंद. अशोकराव जाधव आपलंही मनापासून स्वागत या ठिकाणी करत आहोत. ही सगळी मंडळी हे गौरवदादांवरती अमाप्रेम आहे, त्याच लोकप्रिय साई भक्त दादा या ठिकाणी आहे, त्यांचंही मी मनापासून स्वागत. भाऊसाहेब भोईर खूप छान मानसी थेट चिंचवडून ते आनंद घेतात त्या कार्यक्रमाचा. भाऊसाहेब आपले मनापासून स्वागत करतो. फराळ आपल्यापर्यंत पोहोचेल आणि याचा आनंद अत्यंत छान गाते आणि पहिल्यांदाच आम्ही सर्वांनी ते ऐकलेलं आहे. खूप भारी वाटतं आणि प्राऊड फील वाटतं. एक कलाप्रेमी, एक चित्रपट निर्माता, एक जाणकार, संवेदनशील आपल्यातील कलावंत आणि कलेचा वारसा त्यांच्यामध्ये उतरलेला आहे. प्रतिम मैफिल त्यांनी या ठिकाणी सजवलेली, गायलेली आहे. भाऊसाहेब आपले मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो, शुभेच्छा देतो. आज आपण या ठिकाणी आता आहोत की कार्यक्रम अंतिम चरणावरती या ठिकाणी आलेला असून या कार्यक्रमामध्ये एक बहारदार रचना आपण या ठिकाणी ऐकणार आहोत.
दादासाहेब लाटे यांनी जी फरमाईश केली साईबाबांची ती नक्की आपण घेणार आहोत. तत्पूर्वी शेतकरी कुटुंबातील आपण आहोत आणि यामध्ये एक वेगळा प्रेमाचा फुललेला असा मळा आहे, भक्तीचा फुललेला मळा आहे आणि त्याला घातलेली एक सुंदर अशी साध आहे. म्हणजे आपण पाहत आहोत की मार्केट यार्ड भाजी मंडई आणि त्याचं एक अटूट नातं आपल्या सर्वांशी आहे. तिथे कांदा मुळा भाजी सगळ्या प्रकारच्या भाज्या असतात आणि त्यात प्रेमाने घातलेली एक वेगळी साध या ठिकाणी असते. शब्द माझा सूर तुझा गाणं प्रीतीचं गाशील का आधी म्हणे हात माझा गाला तुझा कानाखाली खाशील का नकळतपणे होणाऱ्या प्रेमाला एकदा साथ घालशील का चुकून का होईना ए राणी माझ्या माळ्यामध्ये घुसशील का ग बरं नाही तर काय तुषार रिठे आणि चारू लता गाणं सुरू करा आता. टाळ झाल्याच पाहिजे. बघायला गवती नाही कोणी मळ्याला या मळेवाली दिसणार अगरानी माझ्या मळ्यामध्ये घुसशील काय पारडी 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 माडा फुलला पार सुंदर वाजवलं या बात आहे. चालू लता आणि तुषार यांना विनंती करतो की थोडं सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. तसेच शेखरजी जगताप त्यांची कला या ठिकाणी सादर होईलच. तत्पूर्वी त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेत आहोत. Hola.
तुमच्या सोबत कायम आहे. मी रतन काका शिवाळे यांना विनंती करतो, कृपया आपला सन्मान स्वीकारण्याकरता या ठिकाणी यायचं आहे. रतन काका शिवाळे यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेत आहोत. शाल आणि एक सुंदर भेट आहे, छान प्रेम आहे, त्यामध्ये अबाधित प्रेम आहे. अशी प्रेमाची भेट या ठिकाणी थेट देण्यात येते. सर्व मान्यवरांचे मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो आणि एका गाण्यानंतर आपण बोलूयात. मी मानसीजी यांना विनंती करतो, कार्यक्रमाचा आनंद लुटण्याची जी काही मानसिकता प्रेक्षकांची आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या शरीरातील असणाऱ्या अंतर इंद्रियांवरती, सर्व इंद्रियांवरती ज्यावेळेस आपण विजय मिळवतो तेव्हा त्याला जितेंद्र असं म्हटलं गेलेलं आहे. आणि हे सुरांवरती विजय मिळवणारे जितेंद्र दादा या ठिकाणी आहेत, त्याचा आनंद आपण सर्वजण लुटत आहोत. तर घेऊयात आपल्या आवडीच्या या गाण्याकरता. आणि हे गाणं जेव्हा मध्ये मध्ये सुरू होईल तेव्हा आपण असे हात वरती करून छान महादेवाचं ध्यान आपण या ठिकाणी करणार आहोत. त्या तालावरती आपण थिरकणार आहोत. अशी एक सुंदर अशी वेगळी धुंदी या गाण्यांमध्ये, या स्वरांमध्ये, या तालामध्ये आहे या कार्यक्रमामध्ये. तर बोलूयात. तयार आहात? फराळ कोणी कोणी घेतला? सर्वांपर्यंत पोहोचला? संपला पण? या बात. थँक्यू. नुकतीच हाती आलेली बातमी आहे की अत्यंत आपल्या सर्वांच्या मनाला भेटणारी छान छान गाणी त्यांनी या ठिकाणी निवडलेली आहेत. त्या गाण्याचाही आनंद आपण सर्वजण घेणार. अशी रसिक मंडळी समोर असले की जरा भारी वाटतं. काही लोकांनी इथे बसून आनंद घेतला, काही प्रेक्षकांनी आपापल्या बाल्कनीत बसून आनंद घेतला. म्हणजे आनंद घेणं महत्त्वाचं आहे, त्याचा आनंद द्विगुणित करणं महत्त्वाचं आहे. बाल्कनी इकडे इकडे सगळीकडे समोर. काही लोक मुद्दामून मागे उभे राहतात, अंदाज घेतात कसा कार्यक्रम चालला, आधी बघू, आवडला तर थांबू, नाही तर पटकन फोन काढू, आला म्हणून पण गायब होऊ. पण हे जितेंद्र भुरुक जिथे उभे असतात तिथल्या समोर बसलेला प्रेक्षक मनात हलवू शकत नाही, इतका एकरूप आणि मग्न होतो. ही दादांची किमया आहेत, या सगळ्या तालासुरांचं वरदान आहे. तर अशा या खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या कार्यक्रमातील बोलूयात आपल्या आवडीच्या या गीताकडे. हे गाणं फरमाईश किती आहे?